महाराष्ट्राला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलाय, तरी आज सुद्धा मर्चंट नेव्हीसारख्या विभागात मराठी मुले कमी प्रमाणात कार्यरत आहेत। या मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी दसरा चौकातील राजश्री शाहू स्मारक भवन इथं मार्गदर्शन शिबिर 12 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती के लाईन शिपिंग कंपनीचे इलेक्ट्रोटेक्नो ऑफिसर बाळासाहेब पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। मराठी मुले या नोकरीपासून वंचित राहिली कारण त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळालं नाही। गरजू आणि मर्चंट नेव्हीची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवणे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं पाटोळे यांनी सांगितलं। मर्चंट नेव्ही या क्षेत्रात गेल्यानंतर तुम्ही इंटरनॅशनल लेवलवरती काम करू शकता, 5 आकडी पगार मिळवू शकता, तुमचं राहणीमान उंचावू शकता आणि इंटरनॅशनल लेवलवरती फिरल्यानंतर तुमचे विचार प्रगल्भ होऊ शकतात, तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकता, आपल्या कुटुंबाला डेव्हलप करू शकता आणि ही अतिशय चांगली संधी आहे। याचा प्रत्येक तरुणाने, मराठी तरुणाने लाभ घेणं जरुरी आहे, ही माझी इच्छा आहे। या क्षेत्रात काम करण्यासाठी आपल्याला 10वी पासून आपल्या ग्रॅज्युएशन झालेली मुलं सुद्धा चालू शकतात। यासाठी सायन्स हा विषय कंपल्सरी आहे, सायन्स आणि मॅथ्स असणं जरुरी आहे। 10वी नंतरही तुम्ही कामगार म्हणून, क्रू म्हणून या क्षेत्रात येऊ शकता। 12वी नंतर BSc नॉटिकल सायन्स आणि मरीन इंजिनिअरिंग करूनही या क्षेत्रात तुम्ही इंजिनियर आणि नेव्हिगेशन ऑफिसर बनू शकता। सामान्य विद्यार्थ्यांना परवडण्याजोगा उपक्रम आहे? सामान्य विद्यार्थ्यांना परवडण्याजोगा आहे असं म्हणणं थोडं धारसाचं होईल, पण ते जी कोर्सची फी आहे जी लाखोंमध्ये असते, जर तुमच्यात स्पार्क असेल आणि तुम्ही रँक मिळवू शकत असाल तर बऱ्याचशा शिपिंग कंपनीज तुम्हाला स्पॉन्सरशिप देऊन तुमचा शिक्षणाचा खर्च उचलतात आणि नोकरीची संधीही देतात। त्याच्यामुळे जर आपल्यात तशी हिंमत असेल, आपल्यात ते टॅलेंट असेल तर तुम्ही अर्थातच हा कोर्स 0 रुपयामध्ये करू शकता।